नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेती करत असताना जर लहान लहान गोष्टीकडे आपण लक्ष दिलं तर काय होतं असं आपला खर्च किंवा आपलं जे उत्पन्न असते याच्यामध्ये वाढ होत असते आणि खर्च जो आहे तो आपला कमी होत असतो. म्हणजे कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न वाढत असते. आता साधी गोष्ट आहे, आता बऱ्याच शेतकऱ्यांचा आपल्या शेतामध्ये ड्रीप असतं आणि ड्रीपद्वारे आपण पाणी देत असतो. पण आता इथे एक साधी आणि किरकोळ गोष्ट आहे, फक्त ती दिल्यानंतर आपलं किती फरक पडू शकतो किंवा त्याचा फायदा कसा होऊ शकतो. आता हे ड्रीप आहे, आता माझ्या शेतामध्ये उतार जो आहे तर हा बोध आहे, बेड आहे. याच्या खालच्या साईडला असं जाईल तसं रान असं उतार आहे, म्हणजे क्रॉस आहे, खालच्या साईडला उतार आहे. आणि जर हे ड्रिप आहे तर ते जर मी आता इकडे एक सरी आहे, इकडे एक सरी आहे. याच्यामध्ये जर या साईडला टाकलं ड्रिप तर काय होतं, पाण्याचं एक नॅचरल गुणधर्म आहे किंवा एक नैसर्गिक त्याचा स्वभाव आहे की बाबा पाणी हे चढाकडून उताराकडे वाहत असतं. जर यावेळेस मी ड्रिप या साईडला टाकलं, या सरीला टाकलं किंवा या बेडवर असं टाकलं तर काय होतं, पाणी सुरुवातीला इथून ड्रिपरमधून खाली पडते आणि ते पाणी तिकडं न जाता, त्या ऊसाकडे न जाता काय होतं, मोकळ्या रानाकडे यायला सुरुवात होते. सुरुवातीला त्याच्या स्वाभाविक गुणधर्मानुसार हे जर ड्रेप आपण या दिशेला टाकलं असं इकडं तर काय होतंय, पाणी इथं पडणार आहे आणि सुरुवातीला परत पाणी काय करणार, असं ऊसाकडच्या बाजूला किंवा उताराकडच्या बाजूला पाणी पाजरत जाणार आहे किंवा त्याचं टेव्या जाणार आहे. तर त्याच्यामुळं काय होतंय, फक्त याच्यामध्ये पाणी जे आपलं वेस्टेज आहे, या साईडला जर टाकलं आपण, या साईडला या बेडवर जर टाकलं तर काय होतं, ते मध्ये येणार, मधात येणारं पाणी अगोदर, नंतर परत जास्त वेळानंतर परत ते आहे तर ते पलीकडे ऊसांच्या मुळापर्यंत जाणार आहे. तर ही अगदी साधी किरकोळ गोष्ट आहे. ह्या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं तर याचा फायदा आपल्याला नक्कीच होत असतो. तर त्याप्रमाणे ज्यावेळेस आपण वॉटर सोल्युबल खतं सुद्धा सोडत असतो तर त्याचा फायदा आपल्याला होत असतो. तर ही साधी किरकोळ गोष्ट, आपल्या रानाचा उतार कुठल्या साईडला आहे ते जर पाहून आपण अशा पद्धतीनं जर एक सुधारणा केली आपल्या ह्याच्यामध्ये तर याचा फायदा आपल्याला निश्चित होऊ शकतो. धन्यवाद. आणि माहिती आवडली असेल तर आपल्याला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका.